शिवाजी महाराजांची तलवार व्हा, स्वराज्यातून सुराज्य निर्माण करा, आपल्या आईवडिलांचं नाव अजरामर करा, आपल्या आईवडिलांचं नाव अजरामर करा. धन्यवाद. सर्व मानवांचा जो संदेश आहे तो अतिशय उत्तमरित्या आपल्या विद्यार्थ्यांना दिलेला आहे आणि त्यांनी आपल्या सांगू इच्छिते की यानंतर आमचे शिक्षक विद्यार्थ्यांना नक्कीच मुक्ता साहेबांची माहिती देतील. त्या निबंध नक्कीच आमच्या विद्यार्थ्यांना शोधून देऊया. आलेले प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांचं आता इथे भाषण वगैरे झालेलं आहे त्यांच्यासाठी मला म्हणावंसं वाटतं. उमललेली फुले सुगंध घेऊन जातात, गेलेले क्षण आठवणी घेऊन जातात. काही माणसे शब्दातून जगण्याचा मंत्र देऊन जातात, तर काही माणसे विचारातून जगण्याला आकार देऊन जातात. खूप खूप धन्यवाद सर्व मान्यवरांचे. यानंतर कुमारी आदिती बिरादार यांचं महात्मा फुले कृत सत्याच्या अखंडावर भरतनाट्यम सादर होईल. कुमारी आदिती बिरादार. सर्वांचे आदितर सर्व धर्माचे माहेर, जगा माझी सुख सारे, खास सत्याची पेरे, सत्य सुखाला आधार, बाकी सर्व अंधकार, आहे सत्याचा बाजूर, काडी बंधाचा ते मोर, सत्य आहे ज्याचे मोल, करी गिरतांची बाराळे, बळ सत्याचे पाहून बहुरूपी जळे मानू, खरे सुख नाटामध्ये, सत्य ईशावर येत आहे, ज्योती पाठी सर्व देता, व्यर्थ बंधाते तो नका, सत्य सर्वांचे आदिभर, सर्व धर्मांचे माहेर, सत्य सर्वांचे आदिभर. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यांच्या अखंडावर पहिल्यांदाच मी भरतनाट्यम बघते आणि पहिलंच आहे आणि ही गरज आहे. आतापर्यंत आपण जे भरतनाट्यम पाहिलं ते अगदी वेगळ्या अंगाचे वेगळ्या ढंगाचे पाहिलेले आहेत, पण मला असं वाटतं की हा पहिलाच प्रयोग आणि हा अतिशय सुंदर प्रयोग जोरदार तयार झाला पाहिजे आदिती बिरादारसाठी. यानंतर आपण आपल्या रंगारंग कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत आणि आता आजच्या या कार्यक्रमासाठी म्हणजे ज्यांचं नाव घेतलं जाईल तर त्या शाळांनी तयार राहायचं आहे. सर्वप्रथम आता येणार आहे सोनाई लिटिल स्टार स्कूल भीमनगर. सोनाई लिटिल स्टार शाळेनं तयार राहायचं. यांचं गीत आहे सत्यकथा पुरुषार्थ कथा सुनो सुनो ही बुद्ध कथा. यातमध्ये सादर करते विद्यार्थी आहेत इयत्ता 8वी आणि 9वीचे. अज्ञान ही दुख और भय क्रोध चिंता को जन्म देता है. अज्ञान ही दुख भय क्रोध चिंता को जन्म देता है. सत्य के मार्ग पर चलते हुए कोई दो ही गलतियां कर सकता है. एक पूरा रास्ता तय न करना और दूसरी इसकी शुरुआत ही न करना. भगवान बुद्धांचा बोलणं म्हणजे आदि कल्याण मध्य कल्याण आणि पर्यासान कल्याण. म्हणजे भगवान बुद्धांचं बोलणं आज कल्याणकारी आहे, उद्या कल्याणकारी आहे आणि अंतिमताही कल्याण साधणाराच हा बंध आहे. तर आपण सुरुवात करूया. तथागत भगवान गौतम बुद्धांना वंदन करतील सोनाई लिटिल स्टार शाळेचे विद्यार्थी. यानंतर जे बाल मुलं आलेले आहेत वेशभूषा करून त्या विद्यार्थ्यांनी तयार राहायचं आहे. इकडे समोर थांबायचं आहे. वेशभूषेतील विद्यार्थी सत्य कथा पुरुषार्थ कथा सुनो
सत्य कथा पुरुषार्थ कथा सुनो सुनो सिद्धार्थ कथा चढ़ते सूरज सा जवान भोगी खूंखार भरे जब पूछ करे हर हर भापे आसमान राजपुत्र हो शूरवीर पर्वत को भेद दे उसके तीर शांति का स्रोत करुणा की धार निर्जर करे मन से अपार राजपुत्र हो शूरवीर पर्वत को भेद दे उसके तीर है शांति वंश का वो पाया जगमग है जिससे जग सारा इस खोज में सब कुछ त्याग दिया और वो से वैराग लिया वो सृष्टि से संयुक्त हुए सिद्धार्थ गौतम बुद्ध हुए यानंतर विविध वेशभूषातील विद्यार्थी आपल्या समोर विनोदांचे विचार आपल्या शब्दातून व्यक्त करण्यासाठी येत आहेत. सर्व शाळांचे विद्यार्थीचे लगन सर्वांनी नुकतीच ज्यांनी एक कादंबरी लिहिली तसं पुण्याहून डॉक्टर पी.टी. गायकवाड सर इथे आले. त्यांना विनंती की विद्यार्थ्यांचं त्यांनी कौतुक करावं. वैशालीताई या सगळ्यांना एक एक प्रमाणपत्र आपल्याला द्यायचं आहे. द्या सर. हो द्या तुम्ही द्या द्यायला लागा. हॅलो पहिलीच आणि तू बोलणार आहे. बोल 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 तू बोलणार आहे. बोल ना मग. काय झालं नाही बोलणार आहे. नाही मग बोलणार आहे ना. बोल ना. बोलणार आहे मॅडम. हा बोल बेटा. शाळेच्या मॅडम जास्त फक्त वही पेन म्हणजे शिक्षण नव्हे तर बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो प्राशन करेल तो दुखूनच राहणार नाही. म्हणून म्हणतो की शिका, संघटित व्हा आणि जंगल सुधारा. 100 दिवस शेळीहून जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा. नमो बुद्धाय. जगदलपुरा लहराता है, जगदलपुरा लहराता है, सीधा आना तुम्हारी याद आती है. मित्रांनो असं वाटतं की भारत माता साहेब भगतसिंगांना मोठ्या गर्वाने मोठ्या अभिमानाने मानत असेल की या भूमीवरील संकट आणि काळजाने कोसळलेला असता. निश्चित माझ्या पुत्रांनो, निश्चित माझ्या भगतसिंगांना तो तात्या झाला असता. तो जाता झाला असता. सर्वांना काठीवाई जोडी हे संविधान महाराष्ट्र. माझे नाव संदीपक चोपणार. मी आता पहिले नाव शिकत आहे. संत पाटील साहेब इयत्ता शिकत आहे. पहिली इयत्ता शिकत आहे. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में देखना है जोर कितना बाजों का तिल में. इंकलाब
धन्यवाद धन्यवाद. मॅडम यावर लावा हे संचिता. हे माझी पहिलीची घेऊ द्या. वेद्यानं तिला ऍक्शन नाही करता येणार. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. माझे नाव प्रगती महोदय आहे. मी आता पहिली संत कबीर शाळेतून आलेली विद्यार्थी आहे. आज उपस्थित रंगमंचावर एक पत्री अभिनय मी महाराणी येसुबाई बोलते. अभिनय करू इच्छिते ज्यांना आपण शिवराय म्हणतो त्या छत्रपतींच्या मॅडम सुनबाई येसुबाई शंभू पत्नी होय. पत्रिका द्या बरं. आम्ही येसुबाई रुद्राचा अवतार भागाचा होता. रुद्राचा अवतार भागाचा होता. अरे विचार त्या सैरीला माझा शंभू राजा कसा होता. माझा शंभू राजा कसा होता. पाहुण्या शौर्य तीच पुढे. पाहुण्या शौर्य तीच पुढे झाला. स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू राजा अमर झाला. माझा शंभू राजा अमर झाला. नियतीने एकदा सोडलं माझ्या राजाला तर औरंगजेब हे नाव इतिहासाच्या पानातून गायब झालं असतं. इतिहासाच्या पानातून गायब झालं असतं. जाऊन सांग तुझ्या बादशाला महाराष्ट्र झुकत नाही. शिवछत्रपतींचा स्वराज्य नमत नाही. स्वराज्यातील मावळा खाली बघत नाही. तो नजरेला नजर भिडवणार आहे. रक्ताच्या काळजात भिजवणारा आहे. जाऊन सांग तू औरंगजेबाला जेवढ्या तू शिवछत्रपतींचा छळ करशील तेवढ्या मरण्यातना तुला भोगाव्या लागतील. महाराष्ट्रातील मावळे एक होऊन तुला इथून जिवंत जाऊ देणार नाही. जय भीम जय महाराष्ट्र. ना वाकणार ना झुकणार. सन्मानाने पलटून वार करणार अशा ठोस न देणाऱ्या जिजामाता यांना माझा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा. सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान. माझं नाव आहे खुशी दिलीपाने. मी तर पहिली मध्ये शिकते. मी तुमच्या समोर 2 शब्द बोलणार आहे अशी माझी नम्र विनंती. नमस्कार, मी जिजाऊ बोलते. माझ्या मातीतील माणसाची मनात गुलामीची झालर बसरली होती. निश्चित पडली होती. नव्हती गुलामीची चाल अनेकांना राजवट विरुद्ध आवाज उठवण्याची हिंमत. अशावेळी साईराणीच्या मार्गदर्शनाने मी बाळ शोभनला वयाच्या 12 वर्षी घेऊन पुण्यात आले. सोबत होते देवजीबा भावाचे सहकारी. स्वराज्य करण्याचा निर्धार भावांच्या सहाय्याने शुभ चपला करण्याने याची सुरुवात लवकर झाली. हे काय म्हणून मला याचा प्रचंड अभिमान वाटतो. स्वराज्याची स्थापना झाली. सुखाने जगू लागली. पण माझ्या शिवावर या स्वराज्यावर संकटे अनेक आली. अफजल खान, सैयद खान, पुरंदरचा वेडा औरंगजेब अशेकने सरकार माझा उडला. माझा शिवा छत्रपती झाला. मी जिजा म्हणून एकच विनंती करते, आपल्या मुलांवर शिवासारखे संस्कार करा आणि घरा शिवाजी गडवा. जगदंब जगदंब जगदंब. वा जोरदार टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. माझं नाव राजश्री विजय मिस्के. मी आता दुसरी शिकत आहे. मी संत कबीर प्राथमिक शाळेत शिकते. त्यागालाही वाटविला आज समाई तुझा त्याग. त्यागालाही वाटविला आज समाई तुझा त्याग. तुझ्या त्यागाने निर्माण झाला आम्हा लेकरांचा अभिमान. आम्हा लेकरांचा अभिमान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेश शिक्षणासाठी
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षमय जीवन प्रवासातील खंबीरपणे शेवटच्या श्वासापर्यंत साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचा जन्म 7 फेब्रुवारी 1898 रोजी वरणगाव येथे झाला. बालपणी आई वडिलांचे छत्र हरवले. रमाबाईचा विवाह वयाच्या 9व्या वर्षी भीमरावाशी झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशात शिक्षणासाठी गेले. त्यांनी अत्यंत हालपिट्ट सहन करत संसाराचा गाडा त्याग मेहनत व कष्टान चालविला. अशा त्यागमूर्ती माता रमाई यांचा आजारपणामुळे 27 मे 1935 रोजी मृत्यू झाला. शेवटी मी एवढंच म्हणेन, आयुष्यभर कष्टाच्या वाटाला तुझ्यामुळे मान सन्मान आम्हाला. कसे वेडू पांग कसा उतराई, कोटी कोटी लेकरांची तू आई रमाई, कोटी कोटी लेकरांची तू आई रमाई. धन्यवाद. थांबा एक मिनिट, थोडासा वेळ घेतली. आजच्या 19व्या विद्याहीन मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर अशोक राणा सर यांनी सुद्धा आपल्या बालमंचावर उपस्थिती दाखवलेली आहे. त्याबद्दल मी सरांचं मनपूर्वक स्वागत करते. और सर, आपके सम्मान में हम कुछ अर्ज करना चाहेंगे. आइए साथ मिलकर इस सम्मेलन का उत्सव मनाते हैं. सम्मान में आपके हम सिर झुकाते हैं. आप सभी को देखकर महफिल में खुशियां छा गई. आपकी खिदमत में हम इस बाल मंच का दीप जलाते हैं. चला पुढे कंटिन्यू. मैं भारत की पहली मुस्लिम महिला शिक्षिका हूँ. राष्ट्रमाता में फातिमा शेख जी ने ज्योतिबा फुले और सावित्रीबाई फुले का बहुत साथ दिया, खासकर तब जब उनको कुछ कट्टर महिलाओं का द्वारा नकार दिया गया. उस समय में फातिमा शेख जी उन्हें अपने घर में रहने की जगह दी और स्कूल खोलने के लिए भी स्थान दिया. खास स्कूल खोलने के लिए स्थान दिया. सन 1851 में भी मैं शेख फातिमा ने 2 विद्यालयों की स्थापना महत्वपूर्ण भूमिका निभाई. धन्यवाद. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिक्षण हे भागिरीचे दूध आहे, तो पिणारा दुर्गाशिवाय राहणार नाही. 100 दिवस शेळी बनून जगण्यापेक्षा 1 दिवस सिंह बनून जगा. आपल्या जातीपाती अराष्ट्रीय आहेत, सर्वात महत्वाचे भारतीयत्व आहे. आपले हक्क आणि अधिकार अवश्य मिळवा, परंतु कर्तव्याचे पालन करा. जय भीम, जय भारत, जय संविधान. जोरदार गाळा झाला पाहिजे आपल्या सगळ्या बालची मुलांसाठी. मैं लक्ष्मीबाई महाराज गंगाधरराव की पत्नी नवलकर प्रतिज्ञा करती हूँ, जब तक मेरे शरीर में रक्त है, जब तक मेरे हृदय में धड़कन है, जब तक मेरे श्वास में प्राण है, मैं पूर्ण निष्ठा से झांसी की सेवा करूंगी. नहीं झुकने दूंगी झांसी का स्वाभिमान, नहीं झुकने दूंगी मातृभूमि का मस्तक. जय भीम, जय संविधान, जय महाराष्ट्र. परत एकदा लहान लेकरासाठी जोरदार टाळ्या होत्या. सगळ्यांना माझा सप्रेम जय भीम. माझं नाव अंजली संदीप थोरात आहे. मी संत कबीर प्राथमिक शाळा भीमनगर बावसिंगपुरा इथून आलेली आहे. मी रमाई बोलते. एक पात्री अभिनय तुमच्या समोर सादर करणार आहे, ते तुम्ही शांततेने ऐकावं अशी मी विनंती करते. हंड्यावर हंडा 14 तळ्याचे पाणी. हंड्यावर हंडा 14 तळ्याचे पाणी. पाण्यात दलित सुधारायचं बन. साहेब माझं विश्वरत्न, साहेब माझं विश्वरत्न. इतिहासाचं सोनेरी पान, इतिहासाचं सोनेरी पान. मी रमाई भीमराव आंबेडकर, सगळ्या दीनदुबळ्या समाजाची माता रमाई. माझं साहेब मला रामू असं म्हणतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की साहेब म्हणजे कोण? भारताच्या घटनेचा शिल्पकार, महाज्ञानी, महामानव, सगळ्या दीनदुबळ्या समाजाचं कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तुम्हाला एक सांगू, जेव्हा माझं साहेबांबरोबर लगीन झालं तेव्हा मी 9 वर्षाचे होते. बिना मायबापाच्या पोरीले रामजी बाबांनी म्हणजेच आमच्या मामांजींनी मायानं सांभाळलं. साहेबांचं चिंतन तर सगळं पुस्तकातच. काय बाई करा, जेव्हा बघा तेव्हा पुस्तक हातातच. खाणं पिणं झोपणं तर शेतात, पण पुस्तक काय हातातनं सुटायचं नाही. आणि सारखा
समाजातल्या उदाराचा ध्यास साहेब लय कष्टाळू आहे. मला म्हणायचे, रामू, जर आपल्या समाजाला या परिस्थितीतनं बाहेर काढायचं असेल तर शिक्षणाशिवाय उपाय न्या. नाही, मी पण साहेबांच्या बाजूला खंबीरपणे उभी राहिली. शेणाच्या गौऱ्या थापून धुणं भांडी करून साहेबांना साथ दिली. कंदी कंदी कसला हट्ट धरला नाही. बॅरिस्टरची बायको फाटकन उघडं नेसते म्हणून बायकांनी हुनवलं. एवढ्या मोठ्या माणसाची बायको पण अंगावर एक दागिना नाही म्हणून नावं ठेवली. पण मला माहित होतं ना माय, माझा नवराच माझा मोठा दागिना हाय. काय? पण मला माहित होतं ना माय, माझा नवराच माझा मोठा दागिना हाय. आणि नुसतं दागिना नाही तर असं रत्न हाय ज्याच्या उजेडानं सगळा समाज उधळून निघेल. मी एकदा धनाला म्हटलं, तुम्ही मोठं साहेब आहे, देवाच्या कृपेनं चार चौघात तुम्हाला मान आहे, मला पंढरीला घेऊन चला, विठ्ठलाचं दर्शन घेऊ द्या. मला म्हणतात, कसं रामू, जगातल्या सगळ्या देवांनी आपल्याला कायम मंदिराबाहेर ठेवली. आपली पंढरी आपणच बनवायची, आपला देव आपणच निर्माण करायचा. असंच आमचं साहेब सगळं जगात येऊ. जग पिळतील पण माझ्या हातची कांदा भाकर आवडीनं खातील. म्हणतात ना, जरी झाला बॅरिस्टर तरी पडला नाही सर, जरी झाला बॅरिस्टर तरी पडला नाही सर. भीम आवडीनं खाए ती कांदा न भाकर, भीम आवडीनं खाए ती कांदा न भाकर. धन्यवाद. जोरदार मला झालं पाहिजे आंदोलनासाठी. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सामान्य व्यासपीठ आणि उपस्थित मित्रमैत्रिणी, सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच कोण? 36 हत्तींचे बळ असणारे, त्रस्त मोगलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जगात जाणणारे, शिस्त प्रिय व वाणीची तेज, जिजाऊंचे पुत्र व महाराष्ट्राची शान, हा हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक, जनतेचा राजा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. अशा रयतेच्या राजास माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. स्वतःच्या मनगटावर विश्वास असलेला, दुसऱ्यांच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही. अशा सामर्थ्याला अडवले धाडस नियती सुद्धा करत नाही. विजय सारखी तलवार चालून गेला, अंधड्या छातीने हिंदुस्थान आलून गेला. वाघ नाक्याने अफजल खानचा पोतळा पाडून गेला. मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो शैतान लढून गेला. स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकून मुजरा केला, असा एक मर्द मराठा माझा शोभा होऊन गेला. ओम बोलल्याने मला शांती मिळते, साई बोलल्याने मला शक्ती मिळते, राम बोलल्याने पापमुक्ती मिळते आणि जय शिवराय बोलल्याने आम्हाला 100 वाघांची ताकद मिळते. एक होते शिवाजी, भीती नव्हती त्यांना जगाची, कारण त्यांना साथ होती भवानी मातेची, आई जिजाऊची. म्हणतात जय भवानी जय शिवाजी. सागराचं पाणी कधी आटणार नाही, माऊलीची माया कधी तुटणार नाही. सागराचं पाणी कधी आटणार नाही, माऊलीची माया कधी तुटणार नाही. हा जन्म का 1000 जन्म झाले तरी नान शिवरायांचा कधी सुटणार नाही, नान शिवरायांचा कधी सुटणार नाही. थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी न पिटणार. चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे न उठणार. श्वासात रोखुली वादळ, डोळ्यात रोखली आग. देव आमचा छत्रपती एकटा हिंदू वाघ, हातात धरली तलवार, छातीत भरले पोलाद. धन्य धन्य हा महाराष्ट्र, धन्य हे आपले महाराज. पेटविली रानांगणे, देह जिजविला मातीसाठी. मरणाच्या दारात लढलो आम्ही प्रत्येक जातीसाठी. शिवशंभूंची मरू नाही हे स्वराज्य राखण्याची साध आहे. म्हणून तर लाखो करोड मावळे येथे महाराजांवर हसत हसत कुर्बान आहे. ना चिंता ना भीती ज्याच्या मनामध्ये राजश्री छत्रपती. अरे भगवे रक्ताची धमक बघ, स्वाभिमानाची आग आहे. घाबरतोस कुणाला वेड्या, तू तर शुभांचा वाघ आहेस. ज्याचे नाव घेता सळसळते रक्त, अशा शुभांचे आम्ही भक्त. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलं तरी इतिहास घडला पाहिजे आणि हरलं तरी इतिहास घडला पाहिजे. महाराष्ट्र माझा होता अंधारात, औरंगजेब रूपी अफगाणांच्या बेडकात. अडकली होती भवानी माता माझी गुलाम रूपी साखरदंड्यांच्या वेड्यात. तेव्हा घेतला एका प्रकाशाने जन्म, शिवनेरी झाला धन्य. होते त्यांच्या वर जिजाऊंचे संस्कार आणि पाठीवर दादाजींचा हात. तर चला महाराजांच्या जय घोषाने कार्यक्रमाला सुरुवात करूया. आणि हो, घोषणा इतकी जोरदार झाली पाहिजे की आवाज रायगडाच्या पायथ्याशी दिसला पाहिजे. बोला श्रीमंत शिवछत्रपती शिवाजी महाराज की, शिवछत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. नमस्कार जी, ओळखलं का मला? मी लीला, ते खंडराव मेंबर नाही का, त्यांची मी घरवाली.
आताच का नाही बाई, आमच्या गावचं इलेक्शन झालं त्या दिवशी मी घरात पोया करत होतो. तोच बाई आमचा मेंबर आलाय, मला म्हणते कसा लीला तू आता उभी राह. मला बिन काही समजलं नाही. मी म्हणलं आता बसल्या माणसाला कशाला उठवतोय माणूस. मग मी बिन म्हणले अव आता मी पोया करू की उभी राहू, तुमचं बिन ना काही समजतच नाही. मग मला म्हणते कसं अव तुला इलेक्शन मध्ये उभी राहा म्हणतो, सरपंच होशील. तर मग काय बाई राहिली मी उभा आणि निवडून बी आले. तर बाई त्या गाववाल्यानं मग अशी वरात काढली ना. अव ते मिरवणूक म्हणत नाही का तेच, त्यांनी तर मला पूर्ण लाल पिवळच करून टाकलं होतं. अव गुलालानं आमचा मेंबर तर लय जवसात जणू काही तोच सरपंच झाला. बाई एखाद्या पदावर गेली की नवऱ्याला वाटतं आपणच गेला, ठेच पुढे 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 करतात. तर बाई माझ्या पुढे तो वाजा आणि त्या वाजा पुढे सारे लोक झिंगत होते. मग मी बिन म्हणले आता तुम्ही चांगले झिंगा, मग दाखवतो तुम्हाला एक ऐकायला नाही इंगा. तर मग काय बाई आता त्याच दिवशी गोष्ट घ्या, तो चपरासी माझ्या घरी आला आणि मला म्हणते कसा ग्रामपंचायतची विंडो साहेब आले, सरपंचाला बोलवलं. तर काय बाई आमचं हे उठलं लागलं रस्त्याला. मग मी बिन म्हणलं अव थांबा, कुठे निघाला तुम्ही, काय सरपंच आहात. तो म्हणते कसा त्या माणसाशी तू कशाला बोलणार, तुला काही समजते, मला काय समजते. पारा फिरला बाई. मी बिन म्हणले अव त्या सावित्रीनं आम्हाला शिक्षणाचे कवड उघडे करून दिले आणि संविधानाने आम्हाला सरपंच होण्याचा अधिकार दिला, तर अधिकार तर आम्ही गाजच की नाही. मग काय बाई उठले मी लागले रस्त्याला. तो बाई त्या टपरीवरची चांगले जान जवान पोट्टे घेतली देसी नीसते झिंगत होते. तो बाई त्यामधलं एक बंद तर मला अडवीच झाला आणि मला बघून म्हणतं कसं अरे बाबा नसीब आपलं उत्तान जपलं, अरे बाबा नसीब आपलं उत्तान जपलं, जीवाची फजिती ऐका, अरे जीवाची फजिती ऐका. आता मर्दाला किंमत आहे का, या सरपंच झाल्यात बायका. आता मर्दाला किंमत आहे का, या सरपंच झाल्यात बायका. तो बाई त्याला बघून मला त्या सावित्रीची आठवण आली. तिला बी एक बंदर असंच आडवं झाला, पण ती होती सावित्री. काढलीच्या पण लावली तिच्या गालावर. मग मी बिन म्हणले अरे किटकिट लावतात हुशारी धावतात, अरे किटकिट लावतात हुशारी धावता, आमचं बी थोडस ऐका, अरे आमचं बी थोडस ऐका. तुमच्या होटावर मिशा आहे का, आता सरपंच झाल्यात तर बायका. तुमच्या होटावर मिशा आहे का, आता सरपंच झाल्यात तर बायका. अरे सकाळी उठताना दस्ताला भेटताना देशीचे कॉटर लावतात, अरे सकाळी उठताना दस्ताला भेटताना देशीचे कॉटर लावतात. नाल्यानं हिंडताना गल्ल्यानं लोळताना फुकटच्या बाडाया मारतात, गल्ल्यानं हिंडताना नाल्यानं लोळताना फुकटच्या बाडाया मारतात. तुमची गावात इज्जत आहे का, आता सरपंच झाल्यात तर बायका. तुमची गावात इज्जत आहे का, आता सरपंच झाल्यात तर बायका. मग बाई कुठं ते बंदर लागलं रस्त्याला. तर बाई आमच्या शेजारणीच्या लेकराले ताप आला. मी गेले तिच्या घरी तिला बघाया. तर म्हणती कशी बाई माझ्या लेकराले कोटा झाला. मी बिन म्हणले आता एवढ्या लहान लेकराले कसला कोटा. तर बाई त्यांच्या घरी एक देवी आलती, काय तो अंगाराम काय तो धुवारा. तर बाई ती देवी म्हणती कशी तुझ्या लेकराचं तर काय खरं नाही, तो आला होता त्याने त्याला पकडलं होतं, तुला त्याच्यासाठी बोकड कापावे लागेल, 11 रुपयाचा नवस घ्यावे लागेल. तर बाई इकडे यांचा हा धिंगाणा सुरू आणि तिकडे तो पोरगा लागलं बेंगायला. मग मी गेले आणि त्या डॉक्टर साहेबांना घेऊन आले. त्या डॉक्टरला पाहून तर ती अशी पळाली की तिला मागं बघरणं बी सुधारलं नाही. तर बाई आता मी काय म्हणते ते घ्या नाही का. आता घराच्या बाहेर एवढे पाण्याचे डबके आणि त्यावर मच्छर, तर का नाही होणार कोणती रोगराई मनका मारी. मी काय म्हणते आपण जर आपलं गाव स्वच्छ ठेवलं तर कशाला कोणती रोगराई मनका मारी येईल. आणि हो अजून कोरोना गेलं नाही म्हणून सॅनिटायझर ही वापरा आणि मास्क ही लावा. तर ऐकन का नाही आळणीची गोष्ट. मी आहे सरपंच ने, कारण मी आहे सावित्रीची लेक. धन्यवाद. ओळखलं का मला, मी जिजाऊंची आई. माझे स्वप्न होते की स्वराज्य निर्माण व्हावे व माझे स्वप्न शिवबांनी पूर्ण केले. वीरजीचा मुलगा धन्य ती आई, नाव तिचे जिजाऊ, ती शिवराय यांची आई. स्वराज्य व्हावे करून माझी जीवाची, देते वचन मी आज माऊली या शिवाची. शेवटी मी एवढंच मानेन की जिजाऊंच्या व शिवरायांच्या शिकवणीचा आज प्रत्येकाने अंगीकार करावा, कारण आज समाजात विकृत घटना होत आहेत व यावर उपाय करण्यासाठी आपण जिजाऊंच्या व शिवरायांच्या शिकवणीचा अंगीकार करावा. एवढेच मी बोलेन. जय जिजाऊ, जय शिवराय.
धन्यवाद. माझे नाव आरुषी राहुल वाहुळकर आहे. मी मिलिंद मराठी पूर्व प्राथमिक शिकते. आज मी माता जिजाऊ बनलेली आहे. विजयासारखी तलवार चालवून गेला, वाघ नख्याने अफजल खानाला फाडून गेला, मूठभर मावळ्यांना घेऊन अख्खं स्वराज्य हलवून गेला. स्वर्गात गेल्यावर जरा सगळ्या देवाने झुकून मुजरा दिला. तोच मर्द मराठा माझ्याशी उभा होऊन गेला. थँक्यू. तलवारची तू गुडघ्यावर बस. इथे असं मॅम हा बोलेल ना सिंह गड नाही, पहिला गुडघ्यावर बस. तुझा गुडघ्यावर जा बेटा, बोल. शिका सावटी आणि संघर्ष करा. जा बेटा, जा. माय नेम इज तनिष्का मयूर शेजर. माझ्या शाळेचं नाव आहे मिलिंद मराठी पूर्व प्राथमिक शाळा. मुलगी शिकली, प्रगती झाली. माझे नाव हर्षद अंबादास खोतकर. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय, मी इथलची विद्यार्थिनी, भीमनगर पावसनपुरा. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. एरवी बोललेले नसते, पण माझ्या विचारांची तुम्ही घोटून क्रीम केलंय. चक्क माझ्या देवी बनून मला फोटोत फ्रेम केलंय. जमेल तेव्हा जमेल तसे माझ्या सोयीनुसार कौतुक करता. खरे दुःख याचे की तुम्ही मला गृहीत धरता. त्याचाच आकाश मी तुमच्या समोर खोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. कुऱ्हाडीचं गाणं होतच काय बाबा, सगळं डोक्यावरून गेलंय. ज्या माझा नाव सांगतात त्याच बेमान झाल्यात. असे होईल मला काय माहित, मी कुठे पुढचे बघितले होते. एका वेगळ्या जगासाठी मी शिवशाप दगडाबरोबर शेणही सोसले होते. अरे तुमचा शब्द सांगायचं म्हटलं तर रात्रंदिवस घासले होते. आज मी कसले गाव चलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. ही काय उपकरणांची भाषा नाही. आजच्या बाजूने समस्येसारखा बँड बाजा करता अशा नाही. मी विसरून गेले होते की आम्ही कोणकोणते विष पचवले आहे. हल्ली मात्र तुम्ही आमच्या आत्मसन्मानाला दिवसले आहे, म्हणूनच तुमच्या बैऱ्या कानी गाळ्याने घालते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. माझ्या मुलींना लेकीबाईंनो, तुम्ही शिकल्या सवयलात पण नको तेवढं शहाण्या झालात. विकृत स्त्रीमुक्तीच्या प्रत्येक जणी कहाण्या झाल्यात. माझा वास सांगून स्वार्थासाठी राबतात. याच संतापापुढे आज मी भिंबाड बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. बाईपणाचं दुःख काय असते मी तुमच्यापेक्षा जास्त भोगले. आज पाहून सांगा, मी सावित्रीच्या शब्दाला जागे. तकल्यात आणि भक्तक स्त्रीमुक्तीची नशा तुम्हाला चढली आहे. फक्त कपडे बदलले की पुरोगामी होता येते ही फॅशन तुम्ही पाडली आहे. शिकली सवरलेली माझी लेक संस्कृतीच्या नावाखाली नाकाने कांदे सोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. मान नको, पान नको, उपकारही फेडू नका. कीर्तन काही नको, जोडायचे म्हणून भाषणही जोडू नका. अरे वाघिणीचे दूध पिऊन कुत्र्यांसारखा गोंडा घोळीत आहात. धर्म संस्काराच्या नावाखाली टाकाऊ परंपरा पाळीत आहात. तुमचा चिपळलेला डोळ्यात म्हणून हे अंजन घालते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. तुम्हाला काही देखील सुचायचं नाही, तुम्हाला शाळा देखील काढीत बसायचं नाही. फक्त तुम्ही पुरोगामित्वाचा खरा वसा घ्यायला पाहिजे. एखादा दुसरं यशवंत शोधून त्याला आधार द्यायला पाहिजे. शाळा कॉलेजचे पीक तर हायब्रिड सारखे डलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. मनमानेने स्वराज्याला लेबल लावणे यासारखी दुसरी सोपी युक्ती नाही. फक्त नवरा बदलणे, घटस्फोट घेणे ही काही स्त्रीमुक्ती नाही. माझी केलेली तीच जी आम्हाला सुद्धा नव्याने तपासून स्वतःची भाषा बोलते. आमचा असा तवा सुलाखून पेलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. आमच्याच माथेत आमच्याच लेकरांकडून दुजाभाव वागावा लागला. माझा फोटो लावण्यासाठी सरकारी GR निघावा लागल्या. आपल्या सोयीचं नसले की विचारांकडेही कानाडोळा होतो आणि समाजासाठी काही करायचं म्हटले की पोटात प्लेगचा गोळा येतो. ज्योतिबाशिवाय सावित्री, सावित्रीशिवाय ज्योतिबा समजून घेता येणार नाही. विचारांची ही ज्योती एकटे नेता येणार नाही. सुनांना लागावे तर
धन्यवाद. खूप खूप छान. आणि माझी सर्व रसिक श्रोत्यांना विनंती आहे की जेव्हा विद्यार्थी इतकं पोट तिडकीने आपल्याला सांगतात तेव्हा आपण कृपया आपसात बोलू नये. मी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. नमस्ते. आज योगायोगाने संत गाडगे महाराजांची जयंती आहे आणि त्या निमित्ताने हा विद्यार्थी आपल्याला जो आज संदेश देणार आहे गाडगे बाबांचा, तो नक्कीच आपण सर्वांनी आत्मसात करूया. बोल बेटा. मी संत गाडगे बाबा. गोपाला गोपाला देवती नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवती नंदन गोपाला. असं म्हणतो की सर्वांनी आपला स्वच्छ करावे. यानंतर संत कबीर प्राथमिक शाळा भीमनगर वावसिंगपुरा इयत्ता 6वी-7वीचे विद्यार्थी आपल्या समोर एक नृत्य सादर करणार आहेत. या नृत्याचे 4 पार्ट आहेत. पहिलं आहे स्त्री भ्रूण हत्या, त्यानंतर आहे स्त्री शिक्षण, त्यानंतर आहे सर्व धर्म समभाव आणि सगळ्यात शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून दिलेला संदेश. तर या गाण्यात मला म्हणावंसं वाटतं, ढोल गवार पशुनारी सब हे ताडन के अधिकारी असं मनुस्मृती म्हणते. अनेक वर्ष आपल्या देशात स्त्रियांना पशुप्रमाणे वागणूक मिळत होती. मुलींचा जन्म नकोसा होता. काही प्रमाणात आजही मुलींचा जन्म नकोसा आहे. तिला देवाच्या नावाने अज्ञानात अंधकारात डांबून ठेवण्यात येत होते आणि काही प्रमाणात आजही आहे. अशा अवस्थेतून स्त्रियांना बाहेर काढण्यासाठी काही महामानवांनी प्रयत्न केले. त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचं नाव. तर चला ऐकूयात आपण स्त्री शिक्षण, स्त्री भ्रूण हत्या, सर्व धर्म समभाव आणि माझा भीमराया सादर करत आहेत संत कबीर प्राथमिक शाळेचे विद्यार्थी. याच्यामध्ये सर्व शाळेतल्या शिक्षकांनी या विद्रोही साहित्य संमेलनासाठी मुलांची जी तयारी करून घेतलेली आहे, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. परंतु या ठिकाणी एवढ्या मेहनतीतून त्या शिक्षकांनी त्या विद्यार्थ्यांना तयार केलेलं आहे. त्यांचं सादरीकरण आपण शांततेने आणि योग्य पद्धतीने ऐकावं अशी एक विनंती आहे. दुसरी एक विनंती अशी आहे मॅडम की आपण याच्यामध्ये क्रोनॉलॉजी लावून जे मुलं आता झाले ज्यांना वेळ जास्त आहे तो थोडासा गॅप मध्ये ठेवून कमी वेळाची जी आहे त्याला मध्ये घेऊ आणि काही ग्रुप, काही एक पात्री, काही अशा प्रकारचं मिक्सिंग सादरीकरण झालं पाहिजे जेणेकरून या गोष्टी. आणि जे मुलांचं झालंय वाटलं तर त्यांनी मागे जाऊन बसलं तरी चालेल आणि इथं बाजूला आवाज होऊ देऊ नका. फक्त आपण सांगितल्याप्रमाणेच नियोजन आहे सर. सुरुवात झाली की व्यवस्थित होऊन जाईल. चला सर लावा. चव्हाण सर सुरू कर. क्रांतीचा पहिला बाबा, तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बोलत असता की कोण होते? अगं बाळा, डॉक्टर बाबासाहेब हे एवढ्या सहजासहजी नाही समजू शकत. तरी मी एक छोटासा प्रयत्न करतो ज्यांच्यामुळे लाखो घरांचा उद्धार झाला, दिनदुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला. एक मोठी अभिवादन त्या महामानवाला.
स्त्री साक्षर करणे, स्त्री भ्रूण हत्या करणे, मुलगा पाहिजे म्हणून मुलगी जन्माला लावणं, पुरुष तिला मारणं, ही मानसिकता बदलणं खूप गरजेचे आहे. हे कृत्य करणं कायद्याने गुन्हा आहे. त्यांना जगण्याचा आणि शिकण्याचा अधिकार आहे. अशामध्ये काय होणार स्त्रियांचे भविष्य, कशी होणार त्यांची अवस्था, आणि हाच बदलाव आणण्यासाठी एक महान मानवाचा जन्म झाला. त्याचे नाव म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. शिक्षा ही एक शक्ती आहे, सर्व कमजोरी दूर करते. शिक्षा तो प्रकाश आहे जो अंधकाराला दूर करतो. शिक्षा कोणताही भेदभाव करत नाही. शिक्षित होणे हा सर्वांचा अधिकार आहे. स्वामी जय जगदीश हरे.
भारताचा बोधिसत्व मूक नायका मोहल्या रूढी त्या परंपरा दिव्य तेजातूनच सकल न्यायदायका शिल्पकार भारताचा बोधिसत्व मूक नायका त्या परंपरा दिव्य तेजातूनच सकल न्यायदायका जीवन तुझे भासते दिशा तुझीच गर्जना भीमराया संत या ऍक्टिव्हिटी मधून आम्हाला स्त्री भ्रूण हत्या, स्त्रियांचं शिक्षण, त्यानंतर धर्माच्या नावाखाली जे चालू आहे आज ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आणि हे सर्व मेहनत करून घेणारी आमची कोरिओग्राफर उत्कर्ष बोरीकरीच्यासाठी जोरदार टाळा झाला पाहिजे. सर्वांचा खूप खूप धन्यवाद. सर्व विद्यार्थ्यांनी इथे समोर उभं राहायचंय. ज्या विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स झालाय त्यांनी समोर उभं राहायचं आहे. यानंतर येत आहे किड्स जी प्री स्कूल खडकेश्वर. हे आपल्या समोर सादर करीत आहेत राजा आलं जी.
छाती होती पोलादी ज्याची डोळ्यात ज्याची ज्यांच्या अंगार, छाती होती पोलादी ज्यांची डोळ्यात ज्यांच्या अंगार, त्या माझ्या शिवबाचा आज करूया जय जयकार, सारे करूया जय जयकार. तर किड्स प्री स्कूल खडकेश्वर सादर करीत आहे राजे आले जी. लहान लेकरासाठी जबाट आहे. सर्वांना एक विनंती आहे, इथं आपण जेवढे बसलेलो आहोत ना सर्वांनाच घाई आहे आणि प्रत्येक जण मला येऊन जर म्हटलं की आमचं अगोदर, तुम्ही सांगा काय करायचं. आता यानंतर एक गाणं होणार आहे. कृपया माझ्याकडे कुणीही येऊ नये, सिक्वेन्स नुसार लावलेलं आहे त्याप्रमाणेच चालू आहे आणि तसंच होईल. यानंतर वैयक्तिक गायन होणार आहे. कुमारी शिशुविहार माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी कुमारी विशाखा योगराज वाघमारे इयत्ता 9वी तयार राहायचं आहे खाली. ओके रेडी. ना आता तुम्ही करा. म्हणजे हे तुमचं ना, हे याच्यामध्ये येते. मॅडम यानंतर जे कोणाचा नंबर असेल त्याला समोर बोलू द्या. बर हो पोवाडा वेळ आहे मॅडम अजून. यानंतर शिशुविहार माध्यमिक विद्यालय औरंगपुरा कुमारी विशाखा योगराज वाघमारे मला तयार राहायचं आहे.
एक मिनिट एक मिनिट हे काय सम्राट याच्यात जय 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 भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये शिक्षक सुद्धा सहभागी झालेत आणि विशेष म्हणजे नागवंशी मॅडम या त्या शाळेच्या ओनर आहेत, त्या सुद्धा या ऍक्ट मध्ये सहभागी झाले आहेत. त्यांच्या कामाप्रती असलेलं डेडिकेशन आणि शिवाजी महाराजांच्या 2 वेळी आपण कायम लक्षात ठेवायला हव्यात. शिवराय म्हणतात, शिवरायांनी आपले भविष्य जाणले होते म्हणून स्वराज्याची स्थापना केली होती. निदान तुम्ही त्यांचा इतिहास विसरू नका, हाच संदेश या विद्यार्थ्यांना आपण दिलेला आहे. आणि यानंतर येत आहे विशाखा योगीराज वाघमारे. येतना नाही ही आपल्या समोर एक गीत सादर करणार आहे, बहुजन शिकवा वाहो. आमच्या संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आदरणीय धनंजय भैया बोर्डे यांना मी विनंती करते की त्यांना मंचावर यायचं आहे. त्यांच्याकडनं विचारावं लागेल. आदरणीय धनंजय भाऊ बोर्डे यांना विनंती की आपण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करायचे. ताई धनंजय भाई यांच्या हाताने द्या ना. हा या. आपल्याला हा कार्यक्रम झाल्यानंतर जेवण आहे आणि सकाळी नाश्ता करून सगळे जण आले असाल. अगदी छोटे छोटे मुलं खूप सुंदर त्यांचं सादरीकरण करत आहात. कमीत कमी टाळ्याचा कळकळाट त्यांच्यासाठी झालाच पाहिजे आणि जरा टाळ्यांची फार कमी दिसत आहे. हॅलो, या ठिकाणी 19वे अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन. तर या कार्यक्रमासाठी आमच्या छोट्या मुलांना म्हणजे सुवर्गीची जी मुलं छोटे आहेत 6 वर्षाच्या आतल्याच आहेत, आम्हाला सरडकर मॅडमने या ठिकाणी संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. धन्यवाद. सर्वांना जय भीम. सर्व महामानवांना विनम्र अभिवादन. मी माझं गाणं हॅलो 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 मी माझं गाणं ज्योतिबा फुलेंना समर्पित करते. बहुजन शिकवा शिकवा सारा, बहुजन शिकवा सारा, क्रांतीचा विराम झाला आवाज, क्रांतीचा विराम झाला आवाज, फुले सावित्रीच्या क्रांती वाचा
जागा समाज शिकवा हो शिकवा फार सारा शिकवा हो शिकवा फार सारा मांग फोडूया ज्ञानाची रानबाई काही खास कला त्यांची मांग फोडूया ज्ञानाची रानबाई पाणी खास कला फुलांची पाहत राहिली सगळं इतिहास नीतिमतेचा भास कसा केला नीती कप्पाची कारस्थानी कसा केला नीती कप्पाची कारस्थानी ज्योतिर्मय ठरू शिक्षणाने सत्य शोधणारा माणसाला समाज सत्य निर्माण सारा समाज क्रांतीचा शिकवा हो शिकवा सारा शिकवा हो शिकवा सारा नको बहुजन 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 जाती बाधा चंद्री मानवा तुझी स्वातंत्र्य समता मानवता साऱ्या साऱ्या महामानवांचा हाच नारा याच ध्येयासाठी तुझ्या क्रांती शिक्षणाचं तुदारील पाणी न्यायासाठी रणी मैदानी शिकवा बाळ सारा शिकवा हो शिकवा सारा हे जे गीत आहे हे स्वतः या विद्यार्थिनीचे वडील योगीराज वाघमारे जे आपल्या मुलीला पेटीवर साथ करत आहेत त्यांनी स्वतः रचना केलेली आहे. त्यांच्यासाठीही जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. थँक्यू सर. यानंतर संत मीरा माध्यमिक विद्यालय गीत जिजाऊ उन्हाळा पावसाळा सादर करते विद्यार्थी कुमारी सिद्धीराम सुरासे. कुमारी विशाखा योगीराज वाघमारे समोर यायचंय बेटा. संत मीरा शाळेचे आहेत का? संत मीरा विद्यालय संत मीरा विद्यालय चला. संत कबीर विद्यालय नक्षत्रवाडी हे विद्यार्थी नृत्य सादर करणार आहेत. सोन्यानं भरली ओटी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण विषयक संदेश दिला. माणसाने जीवनात होणारे परिवर्तन काय असते याचे मोल बहुजनांच्या लक्षात आले. ही माणसे शिकून मोठमोठ्या पदावर गेली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश शीर साबद्ध मानून बौद्ध समाजाने जी प्रगती केली आहे ती प्रगती पाहता आज सर्वांना धडकी भरते. आणि म्हणूनच या मुली आपल्या समोर सादर करीत आहेत की माझ्या भीमान माय सोन्यानं भरली ओटी. सादर करीत आहेत संत कबीर विद्यालय नक्षत्रवाडी. शाहू महाराज. यानंतर मिलिंद मराठी पूर्व प्राथमिक शाळा नागसेनवन यांनी तयार राहायचं आहे. यानंतर मिलिंद मराठी पूर्व प्राथमिक शाळा नागसेनवन यांनी तयार राहायचं आहे.
Alright, ladies and gentlemen, let me see everybody's hands up in the air and clap, 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 clap. यानंतर मिलिंद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी येत आहेत. या झालेल्या नृत्यावर म्हणावंसं वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी, वो आदमी नहीं मुकम्मल बया है, वो आदमी नहीं मुकम्मल बया है, माथे पे उसके गहरे चोट का निशा है, सामान कुछ भी नहीं खाली फटे हाल है मगर, सामान कुछ भी नहीं हाल है मगर, झोले में उसके पास कोई संविधान है. असं कवी दुष्यंत कुमार म्हणतात, झोले में उसके पास कोई संविधान है. यानंतर मिलिंद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी आपल्या समोर नृत्य सादर करीत आहेत. महात्मा फुल्यांनी सांगितला ज्ञानाचा प्रभाव आहे. शाहू महाराजांनी दिला आखाड्यातला डाव आहे. माझ्या भीमरायाने रुजविला प्रेम बंधू भाव आहे. एक चारा एक चमकार तळ्यावर, एक चारा गडावर, एक चमकार तळ्यावर, एक चारा गडावर, एक चमकार तळ्यावर, एक चारा गडावर, एक चमकार रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेक झाला. दलितांनी दलितांचा राजा माडी घोषित केला. अजून कोण शोभले, अजून
एक चमदार तळ्यावर एकट्या रायगडावर एक चमदार भवानी परी माझ्या हाती लेखणी हो निनादले दोघांच्या नावे निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर एक रायगडावर एक चमदार तळ्यावर एक रायगडावर एक चमदार शिवरायाने गरिबीचा जो न्याय निवाडा केला तोच निवाडा भीमरायाच्या सपनीमध्ये आला प्रतापसिंह परंपरेला तो निवारती प्रतापसिंह परंपरेला तो निवारती एक रायगडावर एक चमदार तळ्यावर एक रायगडावर एक चमदार तळ्यावर एक रायगडावर एक चमदार तळ्यावर एक रायगडावर एक चमदार हॅलो, या चिमुकल्यांसाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत आणि आपल्या महाराष्ट्राला छत्रपती शिवराय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशिवाय पर्याय नाही हे यांनी दाखवून दिलं. चला जोरदार आपण घोषणा देऊयात. छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. यानंतर सावित्रीबाई फुले विद्यालयाचे विद्यार्थी सादर करीत आहेत कोल्हापूरचा राजा. बघा, कोल्हापूरचा राजा शाहूराजांचं सर्वसामान्य जनतेसाठी काय मत होतं. माझी मते ज्याला पसंत असतील त्यांनी स्वतंत्रपणे माझे अनुकरण करावे. सर्व जनतेला समान हक्क, सर्वांना समान कायदे लागू केले पाहिजेत. आमचा देश बघून बरोबरीची, देशबंधूंना बरोबरीची वागणूक मिळाली पाहिजे. देशाची सेवा करणे, जने जनार्दन शोधणे व पाहणे हाच खरा धर्म आहे, हे शाहूराजांचे विचार. आणि हे विचार आपल्या नृत्यातून सादर करतील सावित्रीबाई फुले विद्यालय इयत्ता 9च्या विद्यार्थ्यांनी सादर करीत आहेत कोल्हापूरचा राजा, कोल्हापूरचा शाहू महाराजा. भटका म्हणतो माझा, आदिवासी म्हणतो हो माझा.
मुलांसाठी. यानंतर संत कबीर प्राथमिक शाळा. हा हे बघा, विद्यार्थ्यांना एक सूचना आहे, तुमचं डान्स झाल्यानंतर तुम्ही इकडनं जायचंय आणि इकडनं वर यायचंय. यानंतर संत कबीर प्राथमिक शाळा नक्षत्रवाडी हे सादर करीत आहेत शिवकन्या. या तत्पूर्वी अन्वयी खैरनार एक कविता सादर करणार आहे. चलिये बाळा. हा, अन्वयी खैरनार एक कविता सादर करणार आहे. माझं नाव अन्वयी. आज मी एक गाणं सादर करणार आहे. धर्म जात नाही पाळी, त्याने जपली सारी नाती. धर्म जात नाही पाळी, त्याने जपली सारी नाती. स्वराज्य स्थापन केला घेऊन मावळे हाती. स्वराज्य स्थापन केला घेऊन मावळे हाती. सारे जगभर साजरी होते माझ्या शुभाची जयंती. सारे जगभर साजरी होते माझ्या राजाची जयंती. लाखात माझा राजा छावा, रचत होता गनिमी कावा. लाखात माझा राजा छावा, रचत होता गनिमी कावा. दुश्मनांचे सारे लावणी वाट, लढले मावळे सारे एक साठ. लढले मावळे सारे एक साठ. शत्रूला हरवून केली रे ज्याने पावन मराठी माती. सारे जगभर साजरी होते माझ्या शुभाची जयंती. सारे जगभर साजरी होते माझ्या राजाची जयंती. इतिहासाच्या पानापानावर माझ्या राजाचं नाव सारं गड किल्ल्यावर. इतिहासाच्या पानापानावर माझ्या राजाचं नाव सारं गड किल्ल्यावर. आला जन्माला वाघ शिवनेरीवर, सोडिले प्राण राजाने रायगडावर. सोडिले प्राण राजाने रायगडावर. सारे जगभर साजरी होते माझ्या शुभाची जयंती. सारे जगभर साजरी होते माझ्या राजाची जयंती. जय जिजाऊ, जय शिवराय. खूप छान. छत्रपती शिवरायांचं काव्य तिने सादर केलं. शिवरायांप्रती मला म्हणावंसं वाटतं, काळ्या रात्री तळपत होतं तिच्या रूपाचं ऊन. अशी देखणे होती एका सुभेदाराची सोनं. त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान. एकोप्याने नांदत होते हिंदू मुसलमान. शिवरायांच्या राज्यामध्ये नव्हती कसबीवान. यानंतर सादर होत आहे शिवकन्या. हे नृत्य सादर करतील संत कबीर प्राथमिक शाळा नक्षत्रवाडीचे विद्यार्थी.
सारा जहां चलता है गीता से चलता है ना, चलता कुरान से, गीता से चलता है ना, चलता कुरान से, चलता है देश हमारा भीम के संविधान से, चलता है देश हमारा भीम के संविधान से, गीता से चलता है ना, चलता कुरान से, गीता से चलता है ना, चलता कुरान से, चलता है देश हमारा भीम के संविधान से, चलता है देश हमारा भीम के संविधान से। सबसे प्यारा ग्रंथ हमारा संविधान है भाई, संविधान है भाई, सबसे प्यारा ग्रंथ हमारा संविधान है भाई, संविधान है भाई। राष्ट्र ग्रंथ को घोषित तो दो आवाज लगाई, राष्ट्र ग्रंथ को घोषित तो दो आवाज लगाई लगाई, जीने का हक देता है सबको सम्मान से, जीने का हक देता है सबको सम्मान से, चलता है देश हमारा भीम के संविधान से, चलता है देश हमारा भीम के संविधान से। हिंदू मुस्लिम सिख ईसाई सबको एक बनाए, सबको एक बनाए, हिंदू मुस्लिम सिख ईसाई सबको एक बनाए, सबको एक बनाए, समता स्वतंत्रता न्याय बंधुता का है पाठ पढ़ाए, समता स्वतंत्रता न्याय बंधुता का है पाठ पढ़ाए पढ़ाए, भारत महान मेरा सारे जहान से, भारत महान मेरा सारे जहान से, चलता है देश हमारा भीम के संविधान से, चलता है
संविधान से, गीता से चलता है ना, चलता कुरान से, गीता से चलता है ना, चलता कुरान से, चलता है देश हमारा भीम के संविधान से, चलता है देश हमारा भीम के संविधान से. थँक यू. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. थँक यू. ह्या एवढ्या छोट्याशा जीवाने संविधानाचा इतका मोठा संदेश आपल्याला दिलाय की खरंच रंकाचा राजा करण्याची ताकद संविधानात आहे आणि चाय बेचने वाला भी राजा हो सकता है, हे याने खूप सुंदर सांगितलं. याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवून जाऊ देत. यानंतर मिलिंद इंग्रजी प्राथमिक शाळेचा विद्यार्थी सादर करणार आहे स्वप्नातच भीम पाहिला. सादर करता विद्यार्थी आहे संघर्ष बनसोडे.